नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लष्कर प्रमुखांबाबत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत सोनिया गांधी यांनी माफी मागावी, भाजपची मागणी. इतर पक्षांकडूनही दीक्षित यांचा निषेध. किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर 5 वर्षांनंतर प्रथमच 2.18% इतक्या नीचांकी पातळीवर. महारेरा अंतर्गत नोंदणीसाठी विकासकांना मुदतवाढ मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात 10वीचा निकाल आज जाहीर होणार. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत जितुरा हिना सिद्धू जोडीला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून पाकिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश. आणि नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल, पेरणीची लगबग सुरू. नमस्कार. आता सविस्तर वृत्त. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याबाबत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. काँग्रेस नेत्यांकडून सातत्यानं अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य सुरू असल्याचा आरोप भाजपा प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी केला आहे. राजकीय नेत्यांच्या शेरेबाजीचा स्तर घसरत जाण्याच्या पार्श्वभूमीवर दीक्षित यांच्या वक्तव्याबाबत इतरही पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. संदीप दीक्षित जी को अपने भाषा पर संयम बरतना चाहिए। ऐसी कोई बात नहीं कहनी चाहिए जो हमारे सेना का मनोबल नीचा करे। और निंदनीय है और इस तरह के अल्फाज का इस्तेमाल नहीं करना चाहिए। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही दीक्षित यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लष्कर प्रमुखांबाबत कोणत्याही राजकीय नेत्यानं वक्तव्य करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय. डाळी आणि भाजीपाल्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे मे महिन्यातला किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर 2.18% इतक्या नीचांकी पातळीवर आलाय. हा 2012 पासूनच्या दरातला नीचांकी दर आहे. एप्रिल महिन्यात हाच दर 2.99% इतका होता, तर गेल्या वर्षी मे महिन्यात तो 5.76% इतका होता. मे महिन्यात भाजीपाल्याच्या दरात सुमारे 13.5%, तर डाळींच्या दरात 19.5% घसरण नोंदवण्यात आली. परिणामी चलनवाढीचा दर लक्षणीय स्वरूपात खाली आलाय. याच कालावधीत वस्त्र, प्रावरण, बांधकाम, इंधन आदी विभागांच्या चलनवाढीच्या दरातही घट दिसून आली आहे. ज्या राज्यांनी कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे त्या राज्यांनी यासाठी आवश्यक निधीची तरतूद स्वतःच करावी असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रानं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. ते काल नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अध्यक्षांशी झालेल्या बैठकीनंतर बोलत होते. बँकांपुढे कर्ज पुरवठा वाढवण्याचं आव्हान आहे. थकीत कर्जाबाबतची प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकालात काढण्याची गरजही जेटली यांनी व्यक्त केली. ज्यांच्यावर प्रस्तावित अनुत्पादक मालमत्ता ठरावानुसार कारवाई करण्याची गरज आहे अशा कर्ज बुडव्यांची यादी तयार करण्याचं काम रिझर्व्ह बँकेकडून चालू असल्याची माहिती जेटली यांनी दिली. बांधकाम क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेल्या महारेरा कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यासाठी विकासकांना कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत विकासकांनी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलंय. महारेरा अंतर्गत विकासकांनी नोंदणी केल्यावर रेरानं मान्यता दिलेल्या त्यांच्या प्रकल्पांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण होणार नाहीत असं ते म्हणाले. विकासकांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल आणि या व्यवसायाला चालना दिली जाईल असंही ते म्हणाले. राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी लोणीकर यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. कर्जमाफीच्या निर्णयाचे निकष ठरवताना समितीनं गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल याचा पूर्णपणे विचार केलाय असं ते म्हणाले. राज्य सरकारनं कृषीसाठी अर्थसंकल्पामध्ये 26,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावता येईल असंही लोणीकर म्हणाले.
मात्र सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता देऊन उपयोग नाही. 24 राष्ट्रीयकृत बँका, 30 जिल्हा बँका आणि 6 सहकारी बँकांकडे राज्य सरकारनं 3 ते 4 हजार कोटी रुपये वर्ग केले तरच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होईल असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. ते काल कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. 7/12 कोरा होण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा तातडीनं कर्ज उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले. राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीपासाठी करण्यात येणारा पतपुरवठा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांद्वारे करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्यातल्या ज्या 16 जिल्ह्यांमधल्या 14 जिल्हा मध्यवर्ती बँका डबघाईला आल्यात त्या जिल्ह्यांमध्ये हा पतपुरवठा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून केला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यातील परभणी आणि हिंगोली तर धुळे आणि नंदुरबार यांच्या एकत्रित जिल्हा बँका आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात 10वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती मंडळानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दुपारी 1 वाजल्यापासून या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल. www.mhresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com आणि www.knowyourresult.com या वेबसाईटवर हा रिझल्ट पाहता येईल. कर्जबुडिया उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासंदर्भात आज लंडनच्या वेस्टमिनिस्टर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्या याच्यावर विविध भारतीय बँकांचे 9,000 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. सीबीआयनं त्याच्या विरोधात 2 प्रकरणं दाखल केली आहेत. तसंच न्यायालयाचा अवमान केल्याचाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. सुनावणीच्या सुरुवातीला मल्ल्याला 18 एप्रिलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं. 15 महिन्यांपूर्वी मल्ल्या भारत सोडून ब्रिटनमध्ये दाखल झाला आहे. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी द्यायची असेल तर तात्काळ द्या अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जालना जिल्ह्यातल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल संपन्न झाला तेव्हा ते बोलत होते. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पक्षाच्या नियमांचं पालन करून नवीन कार्यकर्त्यांना पक्षात आणून पक्ष संघटन मजबूत करण्याचं आवाहनही पवार यांनी केलं. टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी गळती प्रतिबंधक काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं असून विहित केलेल्या मुदतीत काम निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. पुण्यात टेमघर प्रकल्पाची पाहणी महाजन यांनी केली. दुरुस्तीच्या कामांची परिणामकारकता तपासण्यासाठी विशेष तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं. वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या क्षेत्रात देशाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणारं टेक्स्टाईल इंडिया 2017 हे प्रदर्शन 30 जूनपासून गुजरातमध्ये सुरू होत आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. वस्त्रोद्योग सचिव अनंतकुमार सिंग यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. टेक्स्टाईल इंडिया 2017 या रोड शोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हातमाग आणि वस्त्रोद्योगाला गती मिळून जागतिक पातळीवर वेगळं स्थान निर्माण करता यावं या उद्देशानं हे प्रदर्शन खूप महत्त्वपूर्ण ठरेल असं ते म्हणाले. या प्रदर्शनामुळे येत्या काळात वस्त्रोद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीलाही चालना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वक्तृत्व, राजकारण, लेखन, शिक्षण, पत्रकारिता आणि चित्रपट अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये अद्वितीय प्रभुत्व गाजवून महाराष्ट्राला दिशा देणारे आचार्य म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे. आचार्य अत्रे यांचा आज स्मृती दिन. विद्यार्थ्यांमध्ये मराठीची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतल्या अद्ययावत वाङ्मयाचा आणि विचारांचा परिचय करून देण्यासाठी अत्रे यांनी सुरू केल्या नवयुग आणि अरुण वाचनमाला. तसंच लहान मुलांसाठी सुबोध मराठीतली पुस्तकंही त्यांची विशेष गाजली. अत्रे यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास खऱ्या अर्थानं सुरू झाला तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात अत्रे यांच्या अमोघ वक्तृत्वाचा आणि लिखाणाचा वाटा अनमोल आहे. याच काळात अत्रे यांच्या मराठा या दैनिकानं महत्त्वाची भूमिका बजावली. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातही त्यांनी केलेली मुसाफिरी वाखाणण्याजोगी आहे. श्यामची आई या साने गुरुजींच्या कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या चित्रपटानं पहिला राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. अशा या बहुआयामी व्यक्तित्वाला आज त्यांच्या स्मृतिदिनी त्रिवार प्रणाम.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जूनपासून 2 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार असून अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची 26 जूनला चर्चा होणार आहे. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. वॉशिंग्टन इथं दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चेमुळे परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध अधिक बळकट व्हायला मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातल्या संरक्षणविषयक संबंधांनाही चालना मिळू शकणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका दौऱ्यावर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांचं निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात आज अंगारकी संकष्टीनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज पहाटे 2:15 वाजता सिद्धिविनायकाची काकड आरती झाली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या खाण्यापिण्याची, प्रसादाची तसंच राहण्याची सोय मंडपात केली गेली आहे. तसंच भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं म्हणून महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगांची सोय केली. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 150 ते 200 पोलीस तैनात करण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. अझरबैजानमध्ये गबाला इथं झालेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या जीतू राय आणि हिना सिद्धू या जोडीनं सुवर्ण पदक पटकावलंय. अंतिम फेरीत या जोडीनं रशियाचा 7-6 असा पराभव केलाय. त्यापूर्वी या स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुरुषांच्या आणि महिलांच्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये या दोन्ही नेमबाजांची अंतिम फेरी थोडक्यात हुकली. जीतू राय 12व्या तर हिना सिद्धू 9व्या क्रमांकावर राहिली. 45 देशांचे 430 नेमबाज या स्पर्धेत सहभागी झालेत. आणि आता बातमी क्रिकेटची. ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून पाकिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश केला. भेदक गोलंदाजीच्या बळावर पाकिस्ताननं श्रीलंकेला 236 धावांवर रोखलं. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं झंझावाती सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानचे गडी ठराविक अंतरानं बाद होत गेल्यानं त्यांची स्थिती बिकट होत गेली. यावेळी पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदनं चिवट खेळी करत पाकिस्तानचा विजय खेचून आणला. श्रीलंकेच्या खराब क्षेत्ररक्षणाचीही त्याला साथ मिळाली. उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना यजमान इंग्लंड बरोबर होणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात दाखल झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. तसंच देशाच्या बहुतांश भागात मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे शहरात मोसमी पावसाचं जोरदार आगमन झालंय. मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस झालाय. हिंगोली शहर आणि परिसरातही दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पंढरपूर, सांगोला परिसरातही पाऊस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सर्वत्र पाऊस होता. समुद्राला उधाण येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तसंच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लष्कर प्रमुखांबाबत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सोनिया गांधी यांनी माफी मागावी. भाजपची मागणी. इतर पक्षांकडूनही दीक्षित यांचा निषेध. किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर 5 वर्षांनंतर प्रथमच 2.18% इतक्या निचांकी पातळीवर. महारेरा अंतर्गत नोंदणीसाठी विकासकांना मुदतवाढ मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात 10वीचा निकाल आज जाहीर होणार. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत जीतू राय, हिना सिद्धू जोडीला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक. ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून पाकिस्तानचा उपांत्य फेरीत प्रवेश. आणि नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल. पेरणीची लगबग सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात. नमस्कार.